शिवचरित्र वाचत असताना मला अनेक उल्लेख श्रीकृष्णाचे मिळाले. कवी भूषण तर वेडाच झालेला आहे. मी कालच परवा सांगितलं तसं हा जो कवींद्र परमानंद आहे त्यांनी म्हटलेलंच आहे, चरितम शिवराजस्य भरतस्येव भारतम. जसं ते तिकडं भारत आहे तसं हे शिवाजी राजांचं शिवभारत हे आहे. आणि तो कायम या विष्णूशी तुलना करतो. शिवाजीराजांचं दर्शन कसं झालं तर एका हातात कौमोदकी गदा होती आणि दुसऱ्या हातात नंदक हे खड्गं होतं. सारंग नावाचं धनुष्य खांद्यावर होतं, असं तो वर्णन सगळीकडे करत जातो. मग त्याच्या मनात शिवाजी महाराजांचं रूप, त्या कवीच्या मनात हे श्रीकृष्णाचं रूप आहे. पण शिवाजीराजेसुद्धा उदाहरणं देतात. ही फार गमतीदार गोष्ट आहे त्यातली, कारण शिवाजीराजांना लहानपणापासून रामायण आणि कृष्णायन म्हणजे महाभारत ऐकवलेलं आहे. कुणी ऐकवले सांगू? केशव भट्ट पुरोहित या नावाचा एक माणूस होता. मुद्दामून ठेवलेला होता त्याला, केशव भट्टाला, की लहान मुलांना तू रामायण सांग, समजावून सांग, कृष्णायन सांग, महाभारत सांग, त्या श्रीकृष्णाचं चरित्र सांग. त्यामुळे शिवाजी महाराज हे सगळं त्यांच्या पत्रातनं उद्गारातनं याचा उल्लेख करतात. ज्ञान त्यांनी म्हटले. ज्ञान म्हणजे ते पुणे आणि मुंबई यातलं अंतर किती आहे, 160 किलोमीटर वगैरे, हे ज्ञान नाही आहे याचं उत्तर देणं. कौन बनेगा करोडपतीसाठी ते ठीक आहे तिथे.